हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण दशक आणि एकक यांची बेरीज करूया. बघा हां, एक एक 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 त्रिकोण आहेत. हे पण 10 त्रिकोण आहेत. 10 म्हणजे 2 वेळा आहेत. 10 म्हणजे एक दशक. मग 10 रुपयावर एक झिरो असतो की नाही? मग तसाच हे आपण 2 दशक आहेत. हे आपण काय करूया, अधिक हे 1 2 3 हे सुटे आहेत. एकक आहेत हे. मग 2 दशक 1 आणि 2 म्हणून 2 लिहूया. आणि दशक दशक म्हटल्यावर किती शून्य असणार? 1 शून्य. अधिक हे किती आहेत? 1 2 3 हे 3 लिहायचे आहे. झिरोच्या खाली ते एकक आहेत, सुटे आहेत. मग एक या झिरोच्या खाली लिहायचे. आणि आता बेरीज करायची. 0 आणि 3 किती? 3 आणि 2 तसेच, त्याच्या खाली काही नाही म्हणजे ते 2 तसेच. मग किती झाले? 20 आणि 3 23. 2 दशक म्हणजे 20 आणि हे 3 सुटे एकक. 20 आणि 3 23. तसेच हे आंबे आहेत. हे एक दशक, हे दुसरा, तिसरा, हे 3 1 2 3 3 किती आहेत? 3 काय आहेत? दशक. मग त्याच्यावर किती शून्य येणार? 1 शून्य. आणि एकक सुटे किती आहेत आंबे? 1 2 3 4 5. 5 हे एकक आहेत. मग 5 कुठे येणार? इथे येणार. अधिक 5. 0 आणि 5 5 आणि हे 3 तसेच. किती झाले? 3 दशक म्हणजे 30 आणि सुटे एकक हे 5. मग 30 आणि 5 किती झाले? 35. तसे हे आता स्टार आहेत. हे 10 आहेत, हे 10, हे 10 10. मग 10 10 असे किती वेळा आहेत? 1 2 3 4 वेळा. मग आपण किती लिहूया? 4 4 हे झाले दशक. मग त्याच्यावर किती झिरो येणार? 1 झिरो. आणि अधिक किती? हे 2 आहेत सुटे. मग ते आपण झिरोच्या खाली लिहायचे 2. आता किती झाले? 0 आणि 2 2. 4चे 4 42. 4 दशक आणि 2 सुटे मिळून झाले 42. 40 आणि 2 42. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.